मायबापो श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनानं 10वे अध्यायामध्ये विचारलं. ते म्हणला, देवा विस्तरेनात मनोयोगम विभूतींचे जनार्दन भूये कत हे तृप्तिधीर शृणवतो नास्ति मे प्रथम. तुम्ही मला किती बी ज्ञान सांगितलं तरी माझी तृप्ती होत नाही. तर म्हणून मला तुम्ही तुमच्या विभूत्या सांगा. आणि केसूचे भावेसू चित्तोशी भगवन्मय. तुम्हाला मी कशानं चिंतन करू. तर ते श्रीकृष्ण महाराजांनी मग त्याला विभूत्या सांगितल्या. तर विभूत्यामध्ये काय सांगितलं ते म्हणले, आयुधांना महमवज्र. मी आयुधामध्ये इंद्राचं जे हत्यार आहे त्याला वज्र म्हणतात. ते म्हणले आयुधाना महमवज्र धेनुनामस्मी कामोदक. आणि धेनूमध्ये मी कामधेनू आहे. धेनुनामस्मी कामोदक. प्रजन्नचास्मी कंदर्प. आणि जे प्रजनन होते त्याच्यामध्ये मी कंदर्प आहे. आणि सर्पानामस्मी वासुकी. सर्पामध्ये मी वासुकी आहे. पुन्हा म्हणले अनंतचास्मी नागाराम. अनंत नागामध्ये मी अनंत नाग आहे. वरुणो याद सामम. वरुण आहे मी. आणि पितृडा मर्यामाचास्मी. पितृदेवतेमध्ये मी मर्यामा देवता आहे. आणि यम संयमताम. प्रल्हादचास्मी दैत्यानाम. दैत्यामध्ये मी प्रल्हाद आहे. आणि प्रल्हाद कालकलयताम. आणि मृगानामचे मुगेंद्रोहम वैनत्यक्ष पक्षीनाम. पौतामस्मी म्हणजे शुद्ध करणाऱ्यामध्ये मी वारा आहे. पौतामस्मी. आणि रामशस्त्रभूतामहम. आणि शस्त्रधाऱ्यामध्ये मी राम आहे असं म्हणले ते. आणि झसाना मकरचास्मी स्वसामस्मी जावणे. असे अनंत त्यांनी त्यांच्या विभूत्या सांगितल्या. आणि मग पण मायबापो विभूत्या म्हणजे काय. विभूती म्हणजे त्याचं ऐश्वर्य देवाचं. समजा एक आपण आहे आणि आपला एक पुण्याला बंगला आहे. तर ती पुण्याचा बंगला ही आपली विभूती आहे. पण ते पुण्याचा बंगला म्हणजे मी नाही. माझा पुण्याला बंगला आहे पण ती माझी विभूती आहे. पुण्याचा बंगला ही माझी विभूती आहे पण मी म्हणजे विभूती नाही. तसं वज्र म्हणजे परमेश्वर नाही. पण वज्रामधली जी शक्ती आहे ती परमेश्वराची आहे. आणि ती जर शक्ती काढून घेतली तर त्या वज्रामध्ये काहीच राहत नाही. तर तशीच प्रत्येक राम आहे. रामशस्त्र भूतामेहम म्हणले. तर तसंच आहे ते सगळ्या याच्यामधली जर शक्ती परमेश्वराची प्रत्येक विभूतीमध्ये. कामधेनूमध्ये परमेश्वराची शक्ती आहे. अशी ती शक्ती जर काढून घेतली तर त्याच्यामध्ये काहीच राहत नाही. म्हणून शक्ती म्हणजे विभूती म्हणजे परमेश्वर नाही असं. आणि पुन्हा त्याचं दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं तर ते म्हणले, यद्यतिभूती मत्सत्वम श्री मधुरजतिमेवा तत देवावगच्छत्वम मम तेजोंश संभव. माझ्या एका तेजापासून सगळे विभूती निर्माण झालेले आहेत. मग सांगा तेज म्हणजे परमेश्वर आहेत का. तर परमेश्वराच्या तेजापासून सगळ्या विभूत्या मम तेजोंश संभव. माझ्या सगळ्या एका तेजापासून सगळ्या विभूत्या तयार झालेल्या आहेत. आणि म्हणून मग तेज म्हणजे परमेश्वर आहेत का नाही. म्हणून मग विभूती म्हणजे परमेश्वर नाही. विभूतीमधली शक्ती जी आहे ती परमेश्वर आहे. असं परमेश्वराची आहे. आणि ती जर काढून घेतली तर त्या गोष्टीमध्ये महत्त्व राहत नाही. समजा वज्र आहे. वज्रामधली शक्ती परमेश्वराची. ती जर काढून घेतली तर त्याच्यात वज्रात काहीच राहत नाही असं देवाला सांगायचं आहे. पण ते लोकांना कळत नाही म्हणूनच गफलत होती. आणि मग कशाला बी देव मानतात लोक. त्याच्या पाया पडतात आणि तिथंच मग आपलं आयुष्य खलास करतात. असं आहे मायबापो. त्यामुळं तुम्ही तसं आपलं आयुष्य खराब करू नका. परमेश्वर आहेत. विभूत्या आहेत. मग खरी भक्ती परमेश्वराची करा आणि आपलं कल्याण करून घ्या असं माझं तुम्हाला सांगणं आहे. दंडोत प्रणाम.